हे गाइज वेलकम बॅक टू चॅनल. आय होप यू आर डुईंग वेल. सो खूप दिवसाने असा स्टेडी व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही सर्व मजेत असाल आणि अभ्यास वगैरे करत असाल. इन केस तुमच्या ज्या एक्झाम आहे जसं MIDC EE आहे किंवा मग सिव्हिल वगैरेचे असेल तर महाट्रान्सको EE वगैरे तुम्ही करत असाल तर एक्झाम आता येतच आहे. SSC JEE वगैरे पण येणार आहे. सो तुमचा अभ्यास बऱ्यापैकी चालू असेल. सो जस्ट एक असा पण व्हिडिओ खूप दिवसाचा नाही बनवला म्हणून हा बनवत आहे. तर ऍक्च्युअली इथं म्हणजे आज आम्हाला चार्ज भेटला, म्हणजे 400 kV RS ऑपरेशन अँड मेंटेनन्स डिव्हिजन आहे इथे 400 kVचा. तिथे मला ऑपरेशन मध्ये आता टाकण्यात आलेला आहे. सो उद्यापासून मे बी मला जनरल शिफ्ट मध्येच आहे 10-15 दिवस, तर तिथे जावं लागेल आणि तिथे काम करावं लागेल फॉर्च्युनेटली. आणि ठीक आहे, म्हणजे हा तर एक झालाच जे तुम्हाला कळवायचं होतं. पण सोबतच आज म्हणजे आम्ही इथे यावाल्या 2 BHK क्वार्टर पण भेटलेला आहे मला सोबतच, आणि कॅन्टीन वगैरेची सोय पण इथे अवेलेबल आहे. सो आजच मी शिफ्ट म्हणजे काल क्वार्टरसाठी अर्ज केलेला, आता हे क्लीन करून घेतलं सगळं आणि मग इथे आलेलो आहे मी. तर तुम्हाला त्याचा पण टूर दाखवेल. आहे म्हणा, राहायची सोय आहे, खायची सोय आहे, सगळं ठीक आहे. थोडा रिमोट एरिया आहे, जवळपास पनवेल पासून 60 किलोमीटर येतो आणि ठीक आहे. म्हणजे हा म्हणजे राहू शकता, पण थोडा म्हणजे आयसोलेटेड एरिया आहे, तर तो एक थोडा डिसएडव्हान्टेज आहे. पण सांगायचं हे आहे की आज म्हणजे आम्ही गेलेलो होतो, म्हणजे इथे जे पण सामान लागते डेली नीड्स मध्ये, जसं बकेट्स वगैरे आहे, झाडू वगैरे आहे, ते घ्यायला गेलेलो. आणि ऍक्च्युली मग तिथं गेलो होतो, तर तिथं जेव्हा मी परचेस करत होतो तर तिथे माहित पडलं की एक म्हणजे माणूस आलेला की जो विचारत होता की रॉकेल पाहिजे होतं. मग थोड्या वेळानं मला वाटलं की ठीक आहे बाय, रॉकेल वगैरे असंच घेऊन जात असेल, म्हणजे काही काम वगैरे असेल तर. आणि मग थोड्या वेळानं पाहिलं आणखी एक महिला आली आणि ती म्हणत होती ती पण रॉकेल वगैरे पाहिजे. मी म्हटलं रॉकेल आता पण विकल्या जाते आणि कन्झ्युम केल्या जाते, म्हणजे विकत घेतलेला जाते. तर मग तिथे जे व्यक्ती होती म्हणजे जे सेल करणारे होते, त्यांना विचारलं मी, म्हणजे असं रॉकेल कसं काय आता इथे पण विकल्या जात आहे, म्हणजे कोणत्या कामासाठी. तेव्हा ती म्हणाली की इथे अजूनही असे लोक आहेत ज्यांचे म्हणजे जे हिली एरियात राहतो, टेकडीवर राहतात, आणि तिथे म्हणजे 24/7 इलेक्ट्रिसिटी पण कधी कधी नसते आणि पूर्ण इलेक्ट्रिफाईड पण झालेले नाही आहे गाव अजूनही. आणि त्यामुळे मग ते तिथे रॉकेलचा यूज करून म्हणजे ते लावतात वगैरे, जे पण आहे दिवा वगैरे, कंदील वगैरे. आणि सोबतच आता पावसाळा असल्यामुळे म्हणजे जे तिथे हे आहे म्हणजे लाकूड वगैरे आहे ते सर्व ओलं होतं, तर त्याला पेटवण्यासाठी पण रॉकेलचा यूज केला जातो. तर मी पूर्ण शॉकच होतो तेव्हा की नेमकं म्हणजे अजूनही असे लोक आहेत की ज्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, किंवा मग अशी 24/7 इलेक्ट्रिसिटी नाही आहे आणि ते वरती वगैरे पहाडावर राहतात. आणि मला असं वाटलं की माझी स्ट्रगल खूप जास्त होती. म्हणजे मी पण 2008 पर्यंत म्हणजे जवळपास 12 वर्ष विदाऊट इलेक्ट्रिसिटी काढलेले होते, आणि मला असं वाटलं की माझी स्ट्रगल खूप आहे. पण इथे येऊन असं वाटत आहे की नाही, अजूनही लोकांची स्ट्रगल चालू आहे. आणि म्हणजे ठीक आहे, 8 पर्यंत मी इलेक्ट्रिसिटी माझ्या घरी नव्हती, तेच मला खूप म्हणजे एवढी स्ट्रगल वाटत जाय. पण इथे येऊन माहित पडलं की अजूनही काही लोक आहेत ज्यांच्याकडे आता पण इलेक्ट्रिसिटी नाही आहे किंवा तेवढ्या सुखसुविधा नाही आहे. तर मला तसं वाटलं की ठीक आहे, थोडंसं दूर आहे पण ठीक आहे, म्हणजे पोस्टिंग मी ऍडजस्ट करून घेऊ शकतो. मे बी त्याच्यासाठी मला ते दुकान किंवा मग तो इन्सिडेंट माझ्यासोबत झालेला असावा. आणि ठीक आहे, म्हणजे अजूनही जर त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी नसेल आणि ते म्हणजे रॉकेल वगैरे इथे अजूनही विकल्या जात असेल, तर ते 10 ते 15 वर्ष मागे चालत आहे आपल्यापेक्षा, किंवा मग त्यांना तो ऍक्सेस नाही आहे. सो हा एक इन्सिडेंट होता दॅट आय हॅव टू शेअर विथ यू. म्हणजे आम्ही गेलेलो होतो, आपल्याला गाडी वगैरे भेटलेली होती इथं, म्हणजे जे मेंटेनन्स साठी जाते. तर बरं पण वाटलं मला की MSATCL लिहिलेलं होतं आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असं लिहिलेल्या गाडीत मला जायला भेटलं. तर तो एक वेगळाच होता. म्हणजे आम्ही 4 जण होतो, 4 जण गेलेलो, चला मग ते पूर्ण घेऊन आलेलो. तर हेच शेअर करायचं होतं की इफ यू आर इन अ बेटर कंडिशन राईट नाऊ अँड डुईंग प्रिपरेशन, तर जे पण तुमच्याकडे आहे तेच सफिशियंट मानून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, रॅदर दॅन हे पण पाहिजे ते पण पाहिजे. बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या मोबाईलमध्येच होऊन जातात, जास्त काही पाहिजे नाही. हेच बुक पाहिजे का, मग तेच क्लासेस पाहिजे का, किंवा तुम्हीच कोणते लावलेले, तुम्हीच कोणते बुक वापरलेला, दॅट इज नॉट अ क्वेश्चन राईट नाऊ. सगळं काही अवेलेबल आहे. तुम्ही थोडंफार इकडे तिकडे बघणार तर तुम्हाला दिसून जाईल की एवढी पण गरज नाही आहे. सिलेबस बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा आणि त्याच्यावरून करा. काही पण तुम्हाला म्हणजे तुम्ही कमेंट्स वगैरे करता, मी कधी कधी लेट होऊन जातो, किंवा मग आता इंस्टाग्रामवर बऱ्यापैकी मी कमेंट्सचे रिप्लाय किंवा मेसेज जे येतात त्याचे रिप्लाय देत राहतो.
बघतो आता आणखी पण एक अनाउन्समेंट करायची होती, जे की मी 4Kच्या वेळेस तुम्हाला म्हटलेली होती. तर ते पण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा पण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येऊ. आय होप तुम्ही तुमचा अभ्यास करतच राहत असाल थोडंफार. आणि एक गोष्ट हे पण सांगायची आहे की तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. 1 लाख व्ह्यूज गेलेले आहे, पण सबस्क्रायबर त्या स्पीडनं वाढत नाही आहे, ज्या स्पीडनं व्ह्यूज वाढत आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि असं काही नाही आहे, काही म्हणजे तुमची हेल्पसाठीच हे चॅनल आहे. तर सबस्क्राईब केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला चांगलंच कंटेंट देणार आणि थोडंफार शेअरिंग वगैरे लॉग वगैरे टाकत राहील. तर तुमची मला या सिच्युएशनला मदत पण हवी आहे, जेणेकरून कसं राहते, मोटिवेशन भेटत राहते आणि काहीतरी नवीन करण्याचा जुनून राहतो माणसात. तर ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. असंच प्रेम तुम्ही देत राहा. आणि ठीक आहे, मी आणखी तुम्हाला मदत करत राहतो. आता थोडाफार इथं टाइम पण मला भेटणार, तर मी तो तुमच्या हेल्पसाठी इन्व्हेस्ट करणार. हा माझा वादा आहे तुमच्यासोबत. ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन गुड बाय, टेक केअर आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.